नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो, तुम्ही सर्व कसे आहेत आणि चांगलेच असणार, कारण आपल्या गजानन महाराजांचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर आहे. तर आपले गजानन महाराज तुम्हाला नेहमीच सुखीत ठेवत असणार आणि मी पण खूप सुखी मजेत आहे, कारण आपल्या पाठीशी ब्रह्मांड नायक उभा आहे. आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही. आपण फक्त मनात आणावं आणि आपल्या गुरुमाऊलीनं त्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या, असेच आपल्याला अनुभव येतात आणि आपली गुरुमाऊली आपल्या सोबत असते. आपल्याला ते पदोपदी जाणवत असतं आणि आपल्याला आपण जसे मनात त्यांच्याबद्दल विचार आणले, त्या त्या रूपात जसे जसे विचार केले, जशा जशा आपल्या मनोकामना, आपल्या इच्छा आपले बाबा पूर्ण करत असतात. आपल्याला कशाचीच कमी नसते. फक्त आपण एकाच गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत की आपण आपल्या बाबासाठी काय करू. तसेच आणि त्यामुळेच बरेच असे भक्त अनुभव ऐकायला येतात गजानन महाराजांचे आणि खूप छान वाटतं. असे अनुभव ऐकून खूप भरून येतं. आपले बाबा काय काय करतात हे असं म्हणजे हे जरी झालं ना तरी खूप छान वाटतं. आणि माझे पण अनुभव आहेत आणि जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत त्या जे माझे म्हणजे पहिल्यापासून पूर्ण अनुभव ऐकलेले आहेत त्यांनी, आणि ते माझ्या अनुभवाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि मला सांगत पण असतात की ताई तुम्ही अनुभव शेअर करा, आम्ही तुमच्या अनुभवाची खूप वाट पाहतोय. आणि तुमच्या सर्वांना त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मी आज तुम्हाला आमचे गुरु अमळनेरकर प्रसाद महाराज यांच्याबद्दल मला त्यांचा अनुभव आलेला आहे. तसे तर तुम्ही माझे ज्यांनी पहिल्यापासून माझे पूर्ण अनुभव ऐकले आहेत त्यांना तर माहीतच असेल ते महाराज, कारण बऱ्याच वेळेस मी माझ्या अनुभवातून त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांचे व्हिडिओ पण मी बरेच शेअर केलेले आहेत. तर ते आमचे महाराज आहेत, खूप खूप साक्षात्कारी महाराज आहेत ते. आपल्या गजानन म्हणजे त्यांनी, आता तुम्ही माझा एक अनुभव ऐका, तो मी तुम्हाला त्या अनुभवाचं सांगितलेलं आहे की मी असा विचार करत होते की प्रसाद महाराजच गजानन महाराज आहे, दोन्हीत काहीच फरक नाही. माझे बाबाच फक्त शरीर बदलून आलेले आहेत. आणि असं जेव्हा जेव्हा मी विचार करत असते कधी पण, तेव्हा तेव्हा ते काही ना काही असा चमत्कार साक्षात्कार करतच असतात. मला सांगत असतात की हो मीच गजानन महाराज आहे. आणि तसंच मी त्या एका स्वप्नात पण सांगितलं होतं की मला दर्शन दिलं होतं शरीर गजानन महाराजाचं आणि चेहरा प्रसाद महाराजांचा, आणि त्यांनी मला कचऱ्यातून पर्स काढून दिली होती. तो माझा अनुभव तुम्ही ऐका, त्यात मी उल्लेख केलेला होता. आणि तसं आणि पहा, जर का त्यांची तब्येत चांगली आहे आणि महाराजांची खूप अशी बारीक तब्येत होती, तर जर का त्यांनी मला त्यांची तब्येत आणि महाराजांचा चेहरा असं दर्शन दिलं असतं तर मी कदाचित त्यांना ओळखू शकले नसते. पण महाराजाचं शरीर आणि चेहरा फक्त प्रसाद महाराजांचा असं त्यांनी मला दर्शन दिलं होतं आणि सांगितलं होतं की हो आम्ही दोघं एकच आहोत. आणि खूप दिवसापासून म्हणजे माझा खूप विश्वास आहे त्यांच्यावर आणि त्यांना सर्व खूप आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट महाराजांना कळत असते. ते आपल्याला तसं म्हणजे जाणून देत असतात की त्यांना बरोबर आपल्या मनातले भाव पण कळतात. आता तसंच मग मी तुम्हाला आता माझा अनुभव सांगते प्रसाद महाराजांचा, जो मला आलेला आहे. आणि आमचं बांधकाम म्हणजे आमचं घर होऊन 6 वर्ष झाले, 5-6 वर्ष, आणि माझं महाराजाबद्दल खूप मनात भाव विश्वास आहे. आणि महाराज मला असं वाटायचं की आपलं घर झालं ना, आपलं बांधकाम, की आपण आपल्या महाराजांना आपल्या घरी आणू, त्यांचे पाय आपल्या घराला लागले की आपलं घर एकदम पवित्र होईल, आपलं घरात खूप भरभराट असं खूप छान महाराजांचा आशीर्वाद राहील आणि आपले महाराजांचे पाय आपल्या घराला लागावे, एवढीच एक माझी इच्छा. आणि महाराज यावं अशी मी डोळ्यात
म्हणजे प्राण आणून मी त्यांची वाट पाहत होते. आणि आमचे महाराज दर पाडवा झाला की ते प्रत्येक शिष्याच्या घरी जाऊन ते दर्शन देत असतात. तसंच मग आता त्यांची यायची वेळ आली आणि आम्ही घरी राहायला गेलो होतो, नवीन घरी. आणि मी 3ऱ्या मजल्यावर राहत होते. 2018 मधली गोष्ट आहे. आणि मी खूप तयारी केली महाराज यायचे म्हणून. खूप घरं आवरले, खूप खूप तयारी केली. महाराज येतील आपल्या घरी, महाराज येतील घरी. पण त्यावेळेस मला अशी काहीतरी अडचण आली, त्यामुळं मला महाराजांना वरती येता आलं नाही. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. आणि महाराज असे खाली जात होते रोडनी आणि मी गॅलरीतून रडत रडत महाराजाकडे पाहत होते आणि म्हणत होते, देवा, मनातल्या मनातच माझा विचार चालू होता, देवा मी किती अभागी आहे महाराज, तुमचे पाय माझ्या घराला लागले नाही, आता कधी येताल तुम्ही, असं मी रडत रडत म्हणत होते. आणि मी असं म्हणणं आणि महाराजांनी असं वळून वरती पाहणं, म्हणजे 3ऱ्या मजल्यावर त्यांनी असं वळून पाहणं, असं एकच झालं. आणि मला बरोबर कळलं की माझ्या मनातली हाक माझ्या गुरुमाऊलीपर्यंत पोहोचली. आणि मग असं झालं की जाऊ द्या, आता एवढ्या वर्षी नाही आले ना महाराज, आपण पुढल्या वर्षी आणू. मग असंच पुढल्या वर्षी असंच काहीतरी झालं, महाराज आले नाही. नंतर लॉकडाऊनमुळं महाराज 2-3 वर्ष आले नाही. लॉकडाऊन होतं कोरोनाच्या पिरियडमध्ये, ते कुठंच गेले नाही, आले नाही. मग 4-5 वर्ष असेच निघून गेले. आणि मग महाराजांनी शिष्याच्या घरी जाणं सुरू केलं. आणि मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आणि काय झालं की महाराज यायचे म्हणलं, आता काही हो, आता मला महाराजाला आणायचं, आता कोणतीच अडचण मी येऊ देणार नाही, आता महाराजांना मी आणणार, असं म्हणून मी इतकी तयारी केली, तुम्हाला काय सांगू. महाराजांना बसायचं आसन पण मी तयार केलं. आणि कसं आहे, 3रा मजला पायऱ्यावर चढून यावं लागतं आणि महाराजांना गुडघे पाय दुखायचा त्रास आहे. आणि त्यांना फिरावं लागतं, प्रत्येक शिष्याकडे जाणं वगैरे, थकून जातात महाराज. पण मग तरी पण मी सर्व तयारी केली. पण अचानक काही लोक आले म्हणे की महाराज 3ऱ्या मजल्यावर नाही येऊ शकत म्हणे, त्यांचे पाय दुखतात. त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं. पण मी बोलले, मनातल्या मनात विचार केला, नको, आपल्या गुरुमाऊलीला त्रास देऊन आपला स्वार्थ साधण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी खाली सर्व परत तयारी केली. खाली पण आमचंच घर आहे, पण मी खाली सर्व तयारी केली. महाराजांना यायच्या वेळेला खाली महाराज आले, पण ती एक आस परत मनात राहून गेली. आणि वरती येऊन मी परत खूप रडले, कारण मी पूर्ण तयारी केली होती की गुरुमाऊली, माझं काय चुकलं, तुम्ही का बरं तुमचे पाय माझ्या घराला लागू देईन. पण मला एक हे वाटलं समाधान की जाऊ द्या, आपल्या गुरुमाऊलीला त्रास देऊन त्यांना वरती आणण्यात, आपल्याकडे आणण्यात, आपला स्वार्थ साधण्यात काहीच उपयोग नाही. त्यामुळं मी समाधान मानून घेतलं. आणि मग आत्ता ऑगस्टमध्ये आम्ही पंढरपूरला गेलो होतो. महाराजांच्या चातुर्मासात आमचा तिथं कार्यक्रम होता. त्यावेळेस मला खूप वेळ भेटला की मी महाराजांना बोलायचा, नाही तर महाराज खूप घाईघाईत येते, त्यांच्याशी बोलायचा वगैरे काही असा योग येतच नाही. पण त्यावेळेस महाराजांना ठरवलंच की आता आपल्या मनातलं आपण महाराजांना बोलायचंच. मग महाराज बसले होते, मी पाया वगैरे पडले, महाराजांना विचारलं असं तसं तर, आणि एक मनातली गोष्ट विचारली. महाराज बोलले, म्हणलं, महाराज तुम्हाला माझ्या मनातले भाव कळत नाहीत का? डोळ्यात पाणी होतं माझ्या, मी रडत रडत बोलले. महाराज बोलले, काय? मी बोलले की महाराज, मी कित्येक वर्ष झाले तुमची वाट पाहते, तुमचे पाय एकदा माझ्या घराला लागू दे गुरुमाऊली, तुम्ही माझ्या घरी या. मी बोलले की मी बोलले की मी किती वेळेस तयारी केली महाराज बोलले, तू आता हे नको करू, मी आता काही काळजी करू नको, आता पुढच्या वेळेस मी येईल ना, मी तुझ्याकडे नक्कीच येईल, असं बोलले महाराज. महाराजांनी शब्द दिला. आणि मी पण म्हणलं, आता महाराज बोलले, आपल्याला छान वाटलं. आणि परत आता यावर्षी महाराज यायची तयारी सुरू झाली. पाडवा झाला, महाराज प्रत्येक शिष्याच्या घरी जाणार होते.
आणि किती तारीख होती त्यावेळेस, मागच्या महिन्यात एप्रिल महिन्यातली 28 का काहीतरी तारीख होती. आणि त्यावेळेस महाराजांनी आमच्या एरियात यायचं ठरवलं होतं आणि ते बऱ्याच ठिकाणी येऊन गेले. आणि मी पण बोलले की नाही, आता माझं इकडं कंपनीचं बांधकाम सुरू आहे आणि माझी एकच इच्छा आहे की माझं काम झालं ना तिथं, की मला तिथं महाराजांना आणायचं, त्यांचा खूप मोठा कार्यक्रम करायचा, त्यांची पुडी करायची, त्यांची तुला करायची, असं माझं स्वप्न आहे. आणि मला वाटलं की नको, आपल्या गुरुला त्रास देऊन काहीच अर्थ नाही. आपण असा हट्ट धरायचाच नाही की महाराज आपल्याकडे येतील, कारण त्यांना आता वरचेवर महाराज थकले, त्यांचे पाय वगैरे दुखतात, की नको, आपण म्हणायचंच नाही महाराजांना की नको त्यांना त्रास. आणि मी असं बोलले, महाराज कशा पद्धतीनं, मी असं माझ्या मनाची समजूत काढून घेतली की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, त्यावेळेस एखाद्या वेळेस महाराजांना आपलं ते स्वप्न पूर्ण होणार असेल, म्हणून महाराज बोलले की मी तुझ्याकडे नक्की येईल, असा अर्थ मी काढला. आणि मी परत तयारी सुरू केली. म्हणजे खालीच येणार होते, दर्शन होणारच होतं 28ला, पण असं झालं त्यावेळेस महाराज सगळीकडे आमच्या एरियात येऊन गेले आणि आमच्या 2-4 घरं घ्यायचे बाकी होते त्यांचे. आणि ते अचानक 40 गावला निघून गेले महाराज, आलेच नाही. आणि आलेच नाही. मग मला थोडंसं असं वाटलं की अरे, आपल्याकडे महाराज आले नाही, कदाचित आपला शब्द, महाराजांनी आपल्याला जो शब्द दिला होता त्यासाठी नसते ना आले, असं थोडंसं वाटलं. जाऊ द्या, आपल्याला आणायचं ना महाराजाला, महाराजांना आपल्याला मोठा त्यांचा कार्यक्रम करायचा आहे, त्यावेळेस येतील, मला काहीच वाटलं नाही. आणि मग असं झालं अचानक, कोणाला काही माहिती नाही, खाली सासू सासरे वगैरे सगळे राहतात आणि घरी कोणीच नव्हतं. सासू सासरे कार्यक्रमासाठी दुसऱ्या गावी गेलेले होते आणि अचानक, असं कधीच कळत नाही अचानक महाराज येणार आहेत, पण त्यावेळेस मी एकटीच घरी होते आणि अचानक कळलं की महाराज येणार आहेत. बापरे, मला एवढं हे झालं. पण येईपर्यंत मी माझ्या सासऱ्यांना बोलले, मी वरती तयारी करते महाराज यायची, आणि मी सर्व तयारी केली. पण एक मनात एक म्हणजे 99% मला विश्वास होता की महाराजच महाराजांचा शब्द खरा करून दाखवतील, महाराज येतील. पण मग परत मला वाटू लागलं की कसे येतील, कारण आता महाराजांच्या पायाचा त्रास, महाराज वरती येणार नाहीत असं मला, आणि येईपर्यंत काही भरोसा नव्हता, कारण 2-3 वेळा मी वरती यायची म्हणजे पूर्ण तयारी केलेली होती. म्हणून मला अशी 99% तर विश्वास होता की महाराजांचा शब्द पूर्ण करत आहे. ते मला बोलले होते, मी तुझ्याकडे नक्की येईल, ती गुरुमाऊली आहे ती बरोबर येईल आपल्याकडे. आणि पण 1% मनात भीती होती की महाराज जे लोक असते त्यांच्यासोबत ते वरती नाही येऊ देणार महाराजांना, आणि ही एक भीती होती मला. आणि मी सर्व तयारी केली आणि काय सांगावं, महाराज माझ्याकडे आले, वरती महाराज आले. त्यावेळेस पहा, तुम्हाला एकही फोटो व्हिडिओ मी काहीच केलं नाही, कारण मला ते माझ्या डोळ्यात साठवायचं होतं की महाराजांचे पाय माझ्या घराला लागले, माझी गुरुमाऊली माझ्याकडे आली. मला थोडं पण माझं, कारण असा योग पुन्हा कधी येणार नव्हता, कारण महाराज 3ऱ्या मजल्यावर एवढं त्रास देऊन आणायचा, किंवा त्यांचे पाय दुखतात त्यांना आणायचा, असा माझा कोणताच उद्देश नव्हता. पण महाराज स्वतः आले, त्यांनीच त्यांचा शब्द पूर्ण केला आणि माझ्या गुरु माऊलीचे पाय माझ्या घराला लागले. माझ्या मनाचा आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप खूप आनंद. मी एक फोटो पण काढू शकले नाही, मला पूर्ण माझ्या डोळ्यात साठवायचं होतं. आणि खरंच माझी गुरु माऊली आली, आणि अजून पण जशाला तसं येताना माझ्या गुरु माऊलीचं रूप मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवलेलं आहे. असे माझ्या गुरु माऊलीनं चमत्कार केला, त्यांचा शब्द त्यांनीच खरा करून दाखवला असं. आणि असे गुरु मला भेटले ना, खरंच मला गजानन महाराजच भेटले सगुण रूपात. पहा तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओत पहा, त्यांचा उल्लेख आहे, ते प्रत्येक वेळेस मला तसा चमत्कार दाखवतात. आणि अशी माझी गुरु माऊली, खरंच खूप खूप छान वाटलं. आणि
आपली गुरुमाऊलीला आपल्या मनातले भाव कळतात, आपले सर्व त्यांना आपण काय हे करतो, किती मनातून बोलवतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. यातच मला खूप छान वाटलं. आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अनुभव पूर्ण ऐका. पूर्ण ऐकल्याशिवाय तुम्हाला माझ्या गुरुमाऊलीचं हे कळणार नाही. आणि मी पुढचा पण अनुभव मला सांगणार आहे तुम्हाला, तो पण नक्की ऐका. गणगण गणात बोते गजानन महाराज की जय. सद्गुरु प्रसाद महाराज की जय.